पुढची बातमी पाहूयात। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंचे नवे कारनामे हे समोर आलेले आहेत। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांकडून भ्रष्टाचाराचे पुरावे हे देण्यात आले। तर येवलेवरती 14 वर्षांच्या कारकिर्दीत 7 वेळा भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत। आणि याच संपूर्ण प्रकरणामध्ये अगदी काहीच वेळापूर्वी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती। या व्यवहाराची संपूर्ण माहिती ही पार्थ पवारांना होती, त्यामुळे त्यांना माहिती नव्हती असं म्हणून ते सुटू शकत नाहीत। याकडे अंजली दमानिया यांनी लक्ष वेधलेलं आहे। त्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राजीनामा द्यावा अशी ही मागणी त्यांनी केली आहे। तर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांकडून हे भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे आता नवे कारनामे यामुळे समोर येत आहेत। आणि आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। विजयजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याकडे सूर्यकांत येवले यांच्या विरोधातले काही पुरावे असल्याचं कळतंय, नेमके काय पुरावे आहेत आणि आपण ते सादर केलेत का? नाही, सादर कुणाला केले त्याच्यावर मी आज ट्विट केलेलं आहे। त्या संदर्भात एक आज उद्या मी कंप्लेंट करेन, परंतु याच्यामध्ये जे काही पुरावे समोर येत आहेत हे गृहस्थ लागल्यापासून सर्व्हिसला लागल्यापासून आतापर्यंत त्यांचं एकही वर्ष असं कुठल्याही घोटाळ्याशिवाय गेलेलं नाहीये। म्हणजे अगदी ते नागपूर विभागामध्ये होते त्यावेळेला तिथेही जमिनीचे घोटाळे, तिथेही कोतवाल भरतीमध्ये घोटाळे, लाच घेताना पकडलं गेलं असे प्रकार झाले। त्यानंतर जे इथे इंदापूरला आले म्हणजे तिकडेही असं झालं होतं की यांना कार्यकारी पदावर ठेवू नये, म्हणजे असे जे निर्णय पुण्यात घेतले तसे निर्णय घेण्याच्या पदावर ठेवू नये। त्यानंतर ते इंदापुरात आले, पुण्यात होते, तिथेही इंदापूरमध्ये जमिनींचे घोटाळे झाले, इंदापूरमध्येही वाळू माफियांच्या बद्दलचे त्यांचे घोटाळे झाले, इतरही अनेक घोटाळे। मग असं असताना म्हणजे असे जे अधिकारी असतात त्यांच्या बदल्या करताना त्यांचे गुण तपासले जातात, त्यांनी काय काय केलं हे बघितलं जातं। असं असतानाही त्यांना पुण्यामध्ये आणलं कोणी, त्यांना नागपूरहून पुणे विभागामध्ये बदली कोणी केली? जे राज्य निवड मंडळ आहे ज्याने या सगळ्या अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीकडे त्यांच्या वागण्याकडे लक्ष ठेवायचं असतं, इतके गंभीर गुन्हे असताना, इतके गंभीर प्रकार असताना त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी आणलं कसं? एकीकडे शासनच म्हणतं की आमच्या या तहसीलदाराला शासकीय जमिनींचा अपहार करून लोकांना लाभार्थ्यांना द्यायची सवय आहे। जर शासनाला हे माहिती आहे, निवड मंडळाला हे माहिती आहे, तर मग त्यांची बदली पुण्यात कशी झाली? पुण्यात कार्यकारी चार्ज दिला कोणी? हे सगळं अधिकाऱ्यांनी केलेलं आहे, कुणाच्या तर दबावाखाली केलं असेल, पण ते कुणाच्या दबावाखाली केलं तेही समोर आलं पाहिजे। आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना इथं आणलं किंवा ज्या निवड मंडळातल्या सदस्यांनी त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। कारण एवढे 14 वर्षाचा 15 वर्षाचा त्यांचा एकूण ग्राफ असताना भ्रष्टाचाराचा, शिवाय ते कर्णबधीर म्हणून सेवेत आलेले आहेत, आता ते खरंच कर्णबधीर आहेत का? त्यावेळेला 2001 सालचे MPSCचे घोटाळे पण गाजले होते। तर या सगळ्याची आता चौकशी झाली पाहिजे। त्या संदर्भात मी एक सविस्तर पत्र आज उद्या लिहिणार आहे मुख्यमंत्र्यांना। परंतु आता होतंय असं की सगळे घोटाळे करणाऱ्यांना मंत्रालयातूनच संरक्षण दिलं जातंय असं आता वाटायला लागलंय, त्याच्यामुळे यांच्यावर कारवाई काही होत नसावी। कारण अगदी इकडच्या एवढे गंभीर गुन्हे असताना माणूस पुण्यासारख्या शहरामध्ये येतो आणि पुन्हा घोटाळे करतो, याचा अर्थ त्यांना फारच मोठं राजकीय संरक्षण आहे। बरं, धन्यवाद विजयजी, आमच्याशी बातचीत केलीत याबद्दल।